Jai Ram
देही उदासीन नाही देही
वैकुंठे लटिके वचन नाही देही उदासीन येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी मधुर वाणी उठी तुका म्हणे बाहू कोठी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरच्या वैकुंठी उपस्थित प्रभुप्रिय सज्जनांनो प्राप्त प्रसंगी आणि बघा प्राप्त चिंतना करता निवडलेला अभंग हा जगद्गुरु जगद्वंद्य विश्वसंत महाराष्ट्र भूषण देऊची सुप्रसिद्ध साधू अशा जगद्गुरु श्री संत तुकोबाराचा चार शरणाचा महत्वाचा आणि उत्कृष्ट असा अभंग कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला आहे. सज्जनो संतपद प्रकरणातले अभंग आहे आणि आता प्रतिपाद्य विषय असा आहे, अरे या संसारामध्ये तेच धन्य धन्य ते सर्वनाम तो ती ते मराठी व्याकरणामध्ये सर्वनाम म्हणतात. तेच संसारामध्ये धन्य आहे की ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते क्रमांक 1. अरे तेच संसारामध्ये धन्य आहे की जगावर उपकार करण्याकरता या ठिकाणी आले, दुसरे नाही. तेच संसारामध्ये धन्य आहे की जे कधीही या वाचेने असत्य बोलत नाही, तेच संसारामध्ये धन्य आहे. आणि ज्यांची वाचा चांगली आहे, मधुर बाणी मोठी, वाचा चांगली असेल, अंतकरण चांगलं असेल, आचरण चांगलं असेल, ते ज्या संसारामध्ये धन्य आहे, इतर धन्य नाही असं तुकोबाराय जगाला सांगतात. सज्जनो असा या अभंगाचा प्रतिपाद्य विषय. बरहा पिड नटवर वपुः कर्णियो कर्णिकारं बिभ्रद्वासं कणक कपिशं वययन्ती च मालां रंध्राण वेणुधर सुदयः पुरयन् गोपवृन्दे वृन्दारण्यं सपदरमणं प्रविशत गीतकीर्ति समचरण सरोजं सान्द्रनीलाम्बुदाभं जगन्निहितपानि मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदरं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि. पांडुरंगा करू प्रथमन
दयानुजे केलिया स्मरण किंवा आत्मरूप गणेश स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ज्ञानेश ज्ञानमूर्तींच साक्षात प्रेम स्वरूपिणीं नामदेवंच दयामूर्तिं नाथं वंदे पुनः पुनः वैराग्य शपरामूर्तिं देहू क्षेत्र निवासिनीं तुकाराम महाराष्ट्र भक्तराज चतुष्टकं मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्रत्रय जननी देवाची मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अलक्षलिंगो निजलाभतुष्टो व्रतशबाल अवधूतवेषः तद्वष्टवर्ष सुकुमारपादं करूरबाहु सकपोलगात्रं शुक भगवान की जय। आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायचा थोर अनिक नाही शुकायचा थोर अनिक नाही आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायचा थोर अनिक नाही आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर आदिनाथ शंकर नारद मुनीश्वर शुकायचा थोर अनिक नाही किंवा तुझे निष्कलंक तुका म्हणे जन्मता संसार त्यज्याला शुके तुझे निष्कलंक तुका म्हणे. याप्रमाणे सज्जन बघा तुमच्या गावामध्ये आमचे परमस्नेही हरिभक्त परायण बकालो यांनी आई वडिलांच्या पुण्यस्मरणानिमित्त स्वर्गीय अमृतराव भाऊ बकाल आणि त्यांच्या सहचारिणी लंपत्नी स्वर्गीय भक्तिमती गीताबाई आहे ना बकाल यांच्या पुण्यस्मरणानिमित्त सज्जनो हे सुंदरसं भागवत कथेचं आयोजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये भागवत कथा आहे. आमचे हरिभक्त परायण परमस्नेही तुळशीराम महाराज यांच्या अमृतमय वाणीतून आपण भागवत कथा ऐकतच असाल असं आम्ही समजतो. नसली तरी हो म्हणा. म्हणून तुम्ही सगळे लोक धन्य. संसारामध्ये काही गोष्टी माणसाला नसल्या तरी हो म्हटलं पाहिजे. शास्त्र आहे. पंढरपूरची यात्रा आहे. कोणी कधी म्हटलं का हो पंढरपूरला चालता काय इच्छा नसली तरी हो म्हटलं पाहिजे. शास्त्र आला गेला त्याचे अर्धपुंडी किंवा आजच्या दिवशी एकादशी आहे आणि सगळ्यांना आशेलाच आम्ही गृहीत धरतो. एकादशी आहे काय तर नसली तरी हो म्हटलं पाहिजे. म्हणजे तुमच्या हो म्हणण्यामुळे पुढचा धरेल ना कदाचित.
तुमचं जे होईल ते होईल, पण पुढचा धरेल हेच पुण्य तुम्हाला लागेल. तिसरी महत्वाची गोष्ट, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या सप्ते सुरू आहेत, संपूर्ण महाराष्ट्र, कारण मी कीर्तन करत येऊन राहिले. सध्या 2 संतांच्या पुण्यतिथी आहेत. पहिली पुण्यतिथी प्रेमाचे मूर्तिमंत पुतळे श्री संत नामदेव महाराज, आणि क्रमांक 2 मध्ये दुसरी पुण्यतिथी की ज्यांना विश्वामध्ये देवच दिसला की पुन्हा सर्व विश्व देव दिसतं, ते संत सावता महाराज. अशा 2 संतांच्या पुण्यतिथी आहेत आणि यांचं हे पुण्यस्मरण एकच झालं सुद्धा. म्हणून सज्जनो, ही भागवत कथा ऐकणं माणसाचा धर्म आहे. माणसाने कथा ऐकली पाहिजे. का ऐकली पाहिजे? त्याच्या मागे पंचदशी नावाचा ग्रंथ आहे विद्यारण्य स्वामीचा. त्याच्यामध्ये 4 गोष्टी सांगितल्या. कथा काय सज्जनो, माणसाने कथा का ऐकावी? चला, नाथ भागवतामध्ये सुंदर उभी आहे. पठन शास्त्रे पुरता जरी स्वये झाला व्याख्याता, तरी साधमुखे हरिकथा अर्थी सार्थकता परिसावी. नाथ, तुम्हाला सगळं माहीत असेल तरी सुद्धा कथा ऐका. का ऐका? याच्या मागे 3 कारण आहेत. सज्जनो, स्वतःच्या मनाने आपल्याला परमार्थ कळेल एवढी माणसाकडे बुद्धी नाही. स्वतःच्या मनाने परमार्थ करणे, ज्ञान कळेल एवढी माणसाकडे बुद्धी नाही. म्हणून ऐका. क्रमांक 2 मध्ये सज्जनो, स्वतःच्या मनाने विषयाचा त्याग होईल एवढी माणसाकडे वैराग्य नाही, म्हणा विरक्ती नाही. आहे काय? स्वतःच्या मनाने विषयाचा त्याग होईल एवढी माणसाकडे विरक्ती नाही, म्हणून कथा ऐकावी. क्रमांक 3 मध्ये फक्त बोलू नका, बसतील तिथं बसू द्या, जे मागून येतील त्यांना बाहेर बसा. आणि क्रमांक 3 मध्ये सज्जनो, भगवंतावर आपण सत्ता घालू एवढी आपल्याकडे शक्ती नाही. आहे काय? देव कळेल एवढी बुद्धी नाही, विषयाचा त्याग होईल एवढी विरक्ती नाही. आणि काय सांगा तुला, म्हणून माणसाने ही कथा ऐकावी. काय ऐकावं माणसाने? श्रीमद भागवताच्या 3य स्कंदामध्ये श्लोक आहे. शृण्वन् सुभद्राणि रथांग पाणिर जन्मानि कर्मा निचयानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन विलज्जो विचरेद संगः. हे ऐकावं माणसाने. आणि सज्जनो, 4थी गोष्ट, हे श्राद्ध आहे. श्राद्ध शब्दाचा मुळात अर्थच असा आहे, जे श्रद्धेनं केलं जाते इज इक्वल टू श्राद्ध. जे श्रद्धेने केलं जाते त्याचं नाव श्राद्ध आहे. त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत श्राद्धाचे. पर्वणी श्राद्ध आहे, पाक्षिक श्राद्ध आहे, त्रैमासिक श्राद्ध आहे, वार्षिक श्राद्ध आहे आणि दररोजचे श्राद्ध आहे. असे श्राद्धाचे प्रकार आहेत. किंबहुना करावं असं शास्त्र आहे. वडील गेल्यानंतर किंवा आई गेल्यानंतर त्याच्या मागे मुलांनी श्राद्ध करावं असं शास्त्र आहे. चला, श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायामध्ये असा श्लोक आहे. तस्मा शास्त्र प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो मिहारसी. भगवत विठला 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 हो, ते मागेच बसाल नाही तुम्ही. हला विठला तिकडे त्या मागे. तस्मा शास्त्र प्रमाणन्ते कार्याकार्य व्यवस्थित हो ज्ञात्वा शास्त्र विधानोक्तम कर्म करतो मिहारस. सज्जनो, ज्याही माणसाला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल, ज्याही माणसाला आपल्या संसारामध्ये विघ्न येऊ नये असं वाटत असेल,
ज्याही माणसाला आपल्या संसारामध्ये आपल्याला रोग होऊ नये असं वाटत असेल, ज्याही माणसाला आपल्या संसारामध्ये संकट येऊ नाही असं वाटत असेल, त्यांनी श्राद्ध करावं. ढळ काही लोक प्रश्न विचारतील किंवा ज्ञानोबा अजून पुढे बोलले, या कारणे बापा जयासी आती आपली कृपा तेने वेदाच्या निरोपा आनंद कीजे. ज्याला भगवंताची कृपा आवश्यक असेल, ज्याला संसारामध्ये सुखी जीवन जगावं असं वाटत असेल, त्या माणसाने श्राद्ध करावं. आता शोकांतिका एवढी आहे याच्यामध्ये की काही लोकांना बाप कोण्या तिची मला हेही माहित नाही. ते तारखा सांगतात आम्हाला, तिथं नाही सांगत. म्हटलं का हो, आई कधी गेली, वडील किती गेली, म्हणे या तारखेला गेली किंवा ती तुम्ही पहा म्हणे. म्हटलं पाहतो आम्ही. ज्या माणसाला आई वडिलाची तिथी माहीतच नसेल त्याच्याकरता शास्त्रकाराने एक सुंदर व्यवस्था केली. जसं एक म्हण आहे मराठी भाषेमध्ये, हत्ती के पाव मी सबके पाव असं म्हणतात ना, तसं ज्याला आई वडिलाची तिथी माहीतच नसेल त्याच्याकरता सार्वपित्र अमावस्या पित्र म्हणतात ना त्याला. हे सगळ्यांकरता मोकळे, तुम्हाला माहित असो चाहे नसो. पण ज्याला माहित असेल त्याने तिथीवरच करावं असं शास्त्र. बर, काही लोकांनी याच्यामध्ये बरेच शंका घेतली, का हे केलंच पाहिजे काय. क्रमांक 2 मध्ये अजून नाही केलं तर काय होते, या काय होते बुलढाणा दिलं उत्तरच नाही. काय होते याला काय उत्तर द्यावं. एक मुलगा रात्री शेतात चालला होता. मग त्याचा बाप त्याला म्हणे, गडे तू रात्री शेतात, त्याला अंधार आहे, हातामध्ये टॉर्च बॅटरी नाही, कंदील नाही, पायात जोडा नाही आणि हातात दुसऱ्या हातात काठी नाही. ते पोरग त्याच्या बापाला म्हणे, हे एवढं नाही नेलं तर काय होते. त्याचा बाप म्हणे, गडे इटू काटा डसशील. ते पोरग म्हणे, डसल्यावर काय होते. त्याचा बाप म्हणे, मरशील. ते पोरग म्हणे, मेल्यावर काय होते. याचं उत्तर आहे हो, याचं उत्तरच नाही. तसं काय होते म्हणणाऱ्याला माझ्याकडे तरी उत्तर नाही. सज्जनो, ही शोकांतिका आहे समाजाची. अरे पवित्र अशा संस्कृतीमध्ये येऊन जर तुम्ही श्राद्ध करत नसाल, तुकोबा सरळ सांगतात, आहाकटा त्याचे करे ते पेतर, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला, वंशी दुराचार पुत्र झाला. पितृदेवता त्या माणसाला श्राप देते, त्याचं संसारामध्ये कधीही बरोबर होत. नेहमी सांगतो, सज्जनो, ज्या घरामध्ये पितृदोष निर्माण झाले हे कशाने होत असतात, श्राद्ध न केले. किंवा ज्या घरामध्ये आकस्मिक निधन होते, ऍक्सिडेंट, फाशी घेऊन, पॉयझन घेऊन अशी जे लोक मरतात, त्या घरामध्ये पितृदोष निर्माण होत असतात. त्याच्याकरता हे करावं लागते. पंचांगाने, शास्त्राने, कारण भारतीय संस्कृती पवित्र ग्रंथ आहे. पहिला ग्रंथ आहे धर्मसिंधू आणि क्रमांक 2 मध्ये ग्रंथ आहे, त्याचं नाव आहे निर्णय सिंधू. कधी काय करावं याचे सुंदर निर्णय त्याच्यामध्ये. म्हणून श्राद्ध करावं, पितृदोष घरातले काढावे, आणि नाही काढलं तर काय होते, चला त्याचे साईड इफेक्ट आणि दुष्परिणाम सांगतो. साईड इफेक्ट असे आहे, ज्या घरामध्ये पितृदोष आहे, पहिला हा दुष्परिणाम आहे, त्या घरामध्ये काहीच कारण नसताना भांडणं होत असतात. काहीच कारण नसताना एवढे भांडणं होतात. हा त्या माणसाचा दोष नाही, त्या पितृदोषाचा. अरे कारणाने काहीच नाही, कारण थोडंसं पण भांडण एवढं मोठं का सगळा मोहल्ला जमा करते.
कारण एवढंच. म्हटलं गाव एवढ्या सकाळी सकाळी एवढं मोठं भांडण केलं, सगळे लोक जमा केले, असं काय झालं तो? म्हणे चहा फिक्का झालता. बोला. नाही म्हणजे मला गोड घ्यायची सवय आणि तो फिक्का झालता. म्हटलं गोड घ्यायची सवय जरी असलं, फिक्का झाला तरी हा तुझा दोष नाही ना, चहाचा दोष नाही, हा पितृदोषाचा परिणाम आहे. ढळक ढळक. क्रमांक 2 मध्ये ज्या घरामध्ये पितृदोष आहे त्या घरामधलं कुटुंब प्रमुख असते, त्याच्या डोक्याला कारण नसताना टेन्शन असते. कारण नसताना काऊ तुमचं काही बिघडेल आहे काय? म्हणले काहीच नाही. तुमचं काही दुखते काय? म्हणले काहीच नाही. मग म्हणे चेहरा असा काऊन झाला? 3/2चा म्हणे असाच असते. हे पितृदोष आहे. ढळक ढळक. क्रमांक 3 मध्ये हे सगळं श्रीमद भागवतामध्ये वर्णन आहे बरं, 11व्या स्कंदामध्ये वर्णन आहे. ज्या घरामध्ये पितृदोष आहे, तुम्ही म्हणसान का सांगता हे त्याच्याकरता सप्ताह म्हणून. ढळक ढळक. सज्जनो, ज्या घरामध्ये पितृदोष आहे, काहीच कारण नसताना एखादं भांडण आपल्या अंगावर येते, काहीच कारण नाही. काय म्हणजे बा त्याच्या लेण्यात नाही, देण्यात नाही, घराजवळ घर नाही, दाराजवळ दार नाही, शेताजवळ शेत नाही, पण भांडणात लेखांना नावच टाकलं. बोला. कशाचा परिणाम? त्याचाही दोष नाही, तुमचाही दोष नाही, पितृदोष. ढळक ढळक. चौथा साहित्यिक इफेक्ट सांगतो तुम्हाला, म्हणजे दोष. चौथा दोष असा आहे, तुम्ही जर पितृदोष काढलेच नाही सज्जनो, त्या घरातली संतती म्याड होते. हा चौथा दोष आहे. ढळक ढळक. म्हणून तुकोबा सरळ सांगता, गडे हो तुमच्या घरातले पितृदोष काढा, करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता. करणे ते हेची करा, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता, नरका घोरा का जाता. करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, करणे ते हेची करा, पितृदोष घरातले काढावेच लागतील, याच्यात काहीच दुमत नाही. नाहीच काढलेत काय दुष्परिणाम सांगले, आणि काढले तर काय? तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देते. दोष जर काढले, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती, कल्याण इच्छिती भावी याच्याकरता पित्रांची देवता आहे अर्यमा. श्रीमद भगवद्गीतेच्या 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगताना भगवंत सांगता, पितृनाम अर्यमामुचास्मी काल कलयतामहं. अरे पित्रांची अर्यमा नावाची देवता मी आहे. वर्यमा भगवान की असं वर्णन आहे. याच्याकरता सज्जनो श्रीमद भागवत कथा करावी असं शास्त्र आहे, त्याचं केलीच पाहिजे. कारण गोकर्णाने कथा केली होती, धुंदुकारी करता केली होती. तुम्ही पहिल्या दिवशी कदाचित कथा ऐकली. गोकर्णाने धुंदुकारी असाच मेला होता, त्याच्या उद्धाराकरता ही कथा केली होती. भगवान शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात, कारण भागवताच्या भरपूर जोड्या सांगितल्या, त्याच्यात कोणी कोणाला सांगितलं. ढळक ढळक. सुंदर भाग आहे सज्जनो, त्यानिमित्त यांनी कथा केली. असतो तर सध्या जर काळाचा विचार केला तर हा पर्वकाळ आहे सज्जनो. नामदेव महाराजांची पुण्यतिथी आणि श्री संत सावतोबाची पुण्यतिथी. अरे बापाचं श्राद्ध जर केलं माणसाने आई वडिलांचं तर पित्रांचा उद्धार होतो. देवाची गोकुळाष्टमी किंवा जयंत्या केल्या तर माणसाला पुण्य प्राप्त होते, पण संतांची पुण्यतिथी केली तर माणसाला काय भेटते? अनुत्तरित प्रश्न. देवाची जयंती केली तर माणसाला पुण्य होते,
पितरांचं श्राद्ध केलं तर पितृदोष घरातले निघतात. पण संतांची पुण्यतिथी केली तर माणसाला काय भेटले? काय भेटले त्याच्यापासून? वर्णन करा. सज्जनो, संतांना परमात्म्याची जीवनामध्ये जी विशेष अनुभूती प्राप्त झाली, अनुभव प्राप्त झाला, तो माणसाला मिळते. म्हणून पुण्यतिथी करा. पुण्यतिथी कोणाची होत असते का? ज्या माणसाने जीवनभर पुण्य केलं असेल त्याची पुण्यतिथी होते. आपलं तेरवं होती की नाही कोण सांगा? जीवनभर ज्याचे पुण्य केलं असेल, जीवनभर सत्कर्माने वागला असेल, निष्काम पुण्य केलं असेल, त्यांचीच पुण्यतिथी होत असते. दुसऱ्यांची पुण्यतिथी होत नाही. म्हणून श्री संत नामदेव महाराज प्रेमाचे मूर्तिमंत होते. अरे 5 वर्षाचे नामदेव महाराज असताना प्रत्यक्ष भगवंताला प्रगट केलं, विटेवून प्रगट केलं, मूर्तीतून बाहेर काढलं आणि नैवेद्य खायला लावला. धन्य ते सावंत, धन्य ते नामदेव. कारण की उद्याची पुण्यतिथी आहे. उद्याची पुण्यतिथी आहे. सुंदर भाग आहे. आणि क्रमांक 2 मध्ये श्री संत सावता महाराज. अरे आपल्याला देवळातल्या मूर्तीत देव दिसत नाही, देवळात गेल्यावरही देव दिसत नाही, शोकात दिल्या. सावता महाराजांना आता काय सांगा, जगात देव दिसला. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी, अवघी विठाबाई माझी. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. त्यांना सगळीकडे देव दिसला. किंवा नामदेव महाराजांच्या भाषेमध्ये नामदेव महाराज बोलतात, तुका सावतोबांना देव कसा दिसला? ते नामदेव महाराज सांगतात, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुणा हरपले, दोष गुणा हरपले, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. दोष गुणा हरपले, दोष गुणा हरपले, देव झाले अवघे जन, देव झाले अवघे जन. सावतोबांना जिकडे बघायच तिकडे देव दिसे. देव झाले अवघे जन. कारण त्या लोकांविषयी सावतोबाच्या अंतःकरणामध्ये दोष गुणे हरपले होते, दोषे हरपले होते. म्हणून त्यांना सगळं देव दिसत होते. जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्याचे नाही. किंवा ज्ञानोबा सांगता, ब्रह्म सर्वगत सदा सम, येथे आणू नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम, त्यांची भेटी झाली या भाग्य परमगा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. ऐसे कैसे याने देखील तारू, ऐसे कैसे याने देखील तारू. ब्रह्म सर्वगत सदा सम. सगळीकडे एक ब्रह्मच भरलेलं आहे, सगळीकडे देवच आहे, ही प्रतीती त्यांना आलेले ते सावता महाराज. ब्रह्म सर्वगत सदा सम, जेथे आणू नाही विषम, ऐसे जाणती ते अति दुर्गम. असे ते महात्मे आपल्याला मिळतात का? अर्थात नाही मिळणार. त्यांची भेटी झाली या भाग्य परमगा. ऐसे कैसियाने भेटती ते साधू, ऐसे कैसियाने भेटती ते साधू. ते सावता महाराज. ढलक ढलक जेव्हा बरेच प्रमाणात
धन्य ते अरुण रत्नांचीच घाण जन्मला निधान सावता तू सावता सागर प्रेमाचा घर धरिला अवतार माळिया घरी. काय सांगा, अरे प्रेमाचे मूर्तिमंत पुतळे नामदेव महाराज त्यांनी धन्य म्हणा. नामा म्हणे त्याचा जन्म सफळ झाला, वंश धरिला माळियाचा ढाकल. सुंदर भाग आहे सज्जन. याच्यामध्ये 3 वर्ग. अरे वर्णन करताना चिंतन सांगताना फार सुंदर चिंतन. असं वर्णन करतात शास्त्रकार, ज्यांना ज्ञान कळतही नाही आणि कळून घेण्याचा प्रयत्नही करत नाही ते बद्धजीव. ज्ञान कळतही नाही आणि कळून घेण्याचा प्रयत्नही करत नाही त्यांना बद्ध म्हटलं शास्त्र. काहीच कळत नाही, काहीच ज्याला कळत नाही पण कळून घेण्याचा प्रयत्नही करत नाही ते बद्ध आहेत संसार. काही लोकांचा संसारही धडा नाही, देवाचं नामस्मरण मी करत नाही. संसारही धडा नाही आणि परमार्थही करत नाही. त्याला काय म्हणा मलाही कळत नाही. बरं नका करू परमार्थ, काही हरकत नाही, नका करू, पण संसारचा धडा करा, त्याचंही धड नाही. म्हटलं का भाऊ आम्हाला वाटतं राजे इकडे येत नाही, आमचं तुमचं घरी चांगलं असेल, घरही काही धड नाही, जनाबाईचं ते झोपडी पुरली याच्यापेक्षा. म्हणजे हे करा नाही तर हे करा, काही तर एक बरोबर करा की नाही. म्हणजे त्यांना बद्धजीव म्हटलं, त्यांना काही कळतही नाही आणि कळून घेण्याचा प्रयत्नही करत नाही ते बद्धजीव. भागवत करा, गाथा पारायण करा, ज्ञानेश्वरी पारायण करा, काकडा घ्या, हरिपाठ घ्या, त्याला काही घेणं देणं नाही. काय सांगा तुम्हाला, अकोल्याला स्टँडवर उभा होतो, एका गावात आहे अकोला जिल्ह्यात, त्याच गावाचा माणूस मला भेटला. म्हणजे महाराज कुठं चालले, म्हटलं तुमच्याच गावात हो. चला म्हणे आता गाडी आहे. म्हटलं चाल बाबा. मग मी त्या माणसाला सहज म्हटलं दादा तुमच्या घरापासून जास्तीत जास्त 100 पावलावर मंदिर आहे. म्हणजे हो महाराज. त्या मंदिरामध्ये आजच्या दिवशी कीर्तन आहे, तिथं भागवत कथा चालू आहे का रामायण चालू आहे, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे का गाथा पारायण चालू आहे, याच्यातलं काय सुरू, भागवत चालू आहे काय, रामायण सुरू आहे काय, ज्ञानेश्वरी गाथा पारायण आहे, ज्ञानेश्वरीचं पारायण आहे का गाथा पारायण काय आहे त्याच्यात. कारण मला अभंग चिंतनाला बरं फरक काय आहे नेमकं सुरू. तुबा म्हणे चालू आहे राजे पण मला ध्यानच नाही काय आहे तर बोला चालू आहे म्हणे. पण आहे काय नेमकं. म्हटलं तुमच्या कानात राम शब्द पडला का कृष्ण शब्द पडला का ज्ञानेश्वर महाराज शब्द पडला का तुकाराम महाराज शब्द पडला. म्हणे लय पडले पण मला ध्यानच नाही. यायले काय म्हणा मलाही कळत नाही. का म्हणे ऐसे बुद्धिजांची जड या होनी दगड बरी देवा. तरी याच्यापेक्षा दगड फुटली ढळक ढळक. हे बद्ध जीव आहे. कधी काय करा यांना कळतच नाही म्हणून भलतीशी रोग होतात. हे कधी काय करावं कळतच नाही. शास्त्र सांगते असं वर्णन आहे की 100 वर्षामध्ये माणसाने घर बदलावं. म्हणजे जागा ऐकून दुसऱ्या जागेत जा असं मला म्हणायचं नाही. बरं लोक काय अर्थ काढतील सांगतात. 100 वर्षामध्ये माणसाने घर बदलावं आणि 50 वर्षामध्ये माणसाने जीवन बदलावं. सिद्धांत शास्त्र आहे. 100 वर्षामध्ये घर का बदलावं. कारण कोणत्याही घराची पडण्याची गॅरंटी फक्त 100 वर्षाची असते आणि 100 वर्षाच्या पुढे ते कधी पडल हे सांगता येते. म्हणून 100 वर्षात घर बदलावं म्हणजे ते पाडावं किंवा नवीन उभं करावं असा याचा अर्थ आहे. त्यात इकून कोण्या गावले जा असं म्हणायचं नाही. घर बदलावं याचा अर्थ त्याची गॅरंटी 100 वर्षाची. क्रमांक 2 मध्ये आणि 50 वर्षामध्ये माणसाने जीवन बदल. जीवन बदला म्हणजे धोतर नेसणार पैजाम नेसा असं मला म्हणायचं नाही. जीवन बदलावं याचा अर्थ 50 वर्षाच्या वर तुम्ही कधीही खाल्लं आणि कसेही राहिले तुम्हाला अपाय होणार नाही. पण 50 वर्षाच्या पुढे आता काय सांगा या माणसाची पचनक्रिया कमी पडत असते. 50 वर्षाच्या पुढे जठराग्नी मंद होते माणसाचा. जठराग्नी मंद झाल्यावर यांनी पहिले इथलं जर खाल्लं याला पचन होणार नाही. बरोबर आहे की नाही भाऊ. जठराग्नी जर बंद झाला पचन करण्याची पाचनशक्ती जर शरीरातली कमी पडली पहिले इथलं अन्न खाल्लं तर माणसाला पचल का हो. मग भगवंताने एक सुविधा केली. हा दात घेऊन जाते देव त्याचे दातच घेऊन जाते की एवढ्या हा 2 घास कमी खाईन याला पचन होईल पोटात. हाले का दात बसून दुप्पट खाते कसं काय पचन होईल सांगा.
दात बसून हे दुप्पट खातात, पण हगी करते ते पचन होईल का? मग हाजमुलाच्या गोळ्या घ्या, बाहेरिष्ट घ्या, कसं तरी पचव. म्हणजे मला सांगायचं आहे की हे बद्ध जीव, बद्ध जीवांना काहीच कळत नाही, याचा विचारही करायला कळत. ईश्वर महाराज म्हणतात, ना तरी हुराची दाट सावली, सजने जैसी वाळली, तैसे पुण्य डावळून गेली. अभक्ताती निम्म निमोड्या मोडून आला, तो कावळ्याशी सुकाळू झाला, तैसा भक्तीने वाढीला, दोषाची लागी नडवरा सुंदर बोले. अरे निंबाच्या झाडाला किती जरी निंबोळ्या आल्या त्याचा रस होते का? किती निंबोळ्या आल्या त्याचा रस नाही होणार. किंवा हिवराचं झाड किती जरी चांगलं असलं, शास्त्रामध्ये शहाण्या माणसाने झाडाखाली बसू नये. ढळक ढळक असं या लोकांचा विचारच करू नये. म्हणून पहिला जीव चांगला हा बद्ध आहे. क्रमांक 2 मध्ये याला ज्ञान कशाला म्हणतात कळतही नाही आणि कळून घेण्याचा प्रयत्नही करत नाही. असे जे लोक जन्माला येतात आणि मरतात, यांना संत महात्म्यांनी संज्ञा दिली, उपजले मेले आईचे गेले, उपजले मेले उपजले मेले आईसे. किती किती हा संख्याती शब्द आहे. किती मेले काही अंदाज नाही. केले कर्म झाले तेची भोगाले, उपजले मेले आईसे किती. किती हा संख्याती शब्द आहे, संख्यावाचक शब्द नाही. किती म्हणजे अनंत असतो, हा पहिला वर्ग आहे. क्रमांक 2 मध्ये काही लोकांना ज्ञानाची इच्छा आहे, ज्ञान मला कळावं, पण स्वतःच्या मनाने त्याला काहीच कळत नाही, त्याला जिज्ञासू म्हणतात. ज्ञान प्राप्त करून घेण्याची इच्छा आहे, पण ज्ञान प्राप्त करू शकला नाही, हा मुमुक्षूचा वर्ग आहे. क्रमांक 3 तिसरा जो वर्ग सांगितला शास्त्रकारांनी, तो वर्ग असा आहे सज्जनो, त्याला ज्ञान झालं, संपूर्ण परमार्थाचं, शास्त्राचं, सद्बुद्धीचं सगळं ज्ञान त्याला झालं, पण हा जगाच्या कामा पडला नाही. संपूर्ण ज्ञान आहे, पण सांगतच नसेल तर काही अर्थ आहे का? काय म्हणे बा, काय ज्ञानी माणूस आहे पण बोलतच नाही बा. म्हटलं पुढच्या जन्मात मुका होईल म्हणतो. शास्त्र सांगते ज्ञान असून जर दुसऱ्या तुम्ही सांगणार नाही तर पुढचा जन्म मुख्याशा भेटल्याशिवाय राहणार नाही. सरळ सरळ नामदेवा सांगतात, हो तो पंडित महाज्ञानी, दश ग्रंथ षड शास्त्री पुराणे, शास्त्री पुराणे, चारी वेद मुखोद्गत वाणी, परंतु गर्वामध्ये झाली सर्व हानी, मुका झालो वाचा गेली, मुका झालो वाचा गेली. अरे दशग्रंथ आहे, षडशास्त्र पाठ आहेत, पण तुम्ही कोणाला सांगत असाल तर पुढच्या जन्मात तुम्हाला मोक्यात मुका झालो वाचा गेली. असे हे मुक्त लोक, यांनी लोकांना काही सांगितलं नाही, ते मुक्त. पण चौथा जो वर्ग आहे सज्जन, स्वतःला ज्ञान झालं आणि जगाला ज्ञान सांगितलं. तुका म्हणे ते हे तारिले सकळा, तुका म्हणे ते हे तारिले सकळा, तुका म्हणे ते हे तारिले सकळा, तुका म्हणे ते हे तारिले सकळा. आपुलिया पोटी कुळा सहित, काय बरोबर नाही. नारद सूत्र आहे, नारदांचा ग्रंथ नारद सूत्र इतका सुंदर ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये वर्णन आहे सतरती सतरती लोकांस तारयती. तो तरुण जाते, नुसतं तोच तरुण जाते, जगाला तारते. म्हणून तुका म्हणे तेही तारिले सकळा, आपुलिया पोटी कुळा सहित पै. म्हणून तो तरला आणि जगाला तारलं. त्याच्यामध्ये संत महात्मे मुडले संसारातले, ते कोणते? अभंगाचं पहिलं चरण.
कोणते? संसारामध्ये येऊन ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया असेल ते. कारण जिथं दया आहे तिथं धर्म आहे, जिथं धर्म आहे तिथे सुख आहे, आणि सुख आहे तिथं देव असल्याशिवाय आहे. कारण ज्ञानोबा ज्ञानेश्वर सांगतात 18व्या श्लोकामध्ये, 18व्या त्याच्या शेवटच्या श्लोकात वर्णन आहे, यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरा. याच्यामध्ये वर्णन करतात ज्ञानोबा सुंदर दया तेथ धर्म, धर्म ते सुखागम, सुखी पुरुषोत्तम वशे जैसा. ज्या माणसाच्या अंतःकरणामध्ये दया असेल तो धन्य आहे. दयावंतचे अंतरी किती दया आहे याच्यात अजूनही सज्जनो किती दया आहे. अरे सूर्य जगाला प्रकाश देते का? सूर्य अख्ख्या जगाला प्रकाश देते का देते? शास्त्र सांगते सूर्य आहे म्हणून. सूर्य जगाला प्रकाश देते का देते असं म्हणाल तर सूर्य आहे म्हणून. सज्जनो आई मुलावर प्रेम करते का? आई आहे म्हणून. अरे गाय वासरावर प्रेम करते का? गाय आहे म्हणून. संत जगावर प्रेम करतात का? अंतःकरणामध्ये दया आहे म्हणून. म्हणून दयावंत जे अंतरी. तुम्हाला माहित शेत कारण तुम्ही आपण लोकांनी महाभारत बघितलेलेच आहे, नशीब बघितले, पांडव प्रताप ग्रंथ ऐकलेला आहे, त्याच्यामध्ये असं वर्णन आहे. सज्जन हो असं वर्णन केलं की कर्णासारखा दानशूर जगात कोणीच नव्हता. दान जर म्हटलं तर राजा बडी आणि कर्ण दोघांचा नंबर लागते. पहिला नंबर लागते राजा बडीचा आणि क्रमांक 2 मध्ये नंबर लागते कर्णाचा. अशी कथा. अर्थात कथा महाभारत सांगण्याकरता मी उभा नाही, पण आपला मुद्दा दयेचा म्हणून सांगतो मला. सज्जन हो अभिमन्यू ज्यावेळी चक्रव्यूहामध्ये अभिमन्यूने प्रवेश केला, उत्तरेचा मुलगा अभिमन्यू, सुभद्रेचा मुलगा अभिमन्यू, अर्जुनाचा मुलगा चक्रव्यूह रचला होता. सैन्यामध्ये युद्ध चालू असताना एक दिवस चक्रव्यूह रचला होता आणि चक्रव्यूह भीष्माचार्याने चक्रव्यूह रचला, कारण भीष्माचार्य सेनापती होते. तो चक्रव्यूह असा होता की त्याच्यामध्ये अभिमन्यूला फक्त प्रवेश करता आला पण बाहेर निघता आला. शेवटी 10-12 लोकांकडून मोठमोठ्या वीरांकडून सज्जनो अभिमन्यूला मारलं, खाली पाडलं. असं वर्णन केलं 11 लोकांनी अभिमन्यूला त्यावेळी मारलं. अभिमन्यू खाली पडला. सज्जनो लाथ मारली सगळ्यांनी. अभिमन्यू खाली पडलेल्या वीराला, क्षत्रिय होता, लाथ मारली सगळ्यांनी. शेवटी सज्जनो अभिमन्यूने पाणी 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 केलं. त्या ठिकाणी ज्याचं नाव दानशूर मध्ये येते तो कर्ण हजर होता. दयेमध्ये ज्याचा नंबर 2 लागते तो कर्ण त्या ठिकाणी हजर होता. अरे दयेमध्ये ज्याचा नंबर आहे, सगळ्यांना दान करणे ज्याचा नंबर आहे, तो कर्ण तिथे होता. तो कर्ण तिथे असल्यावर अभिमन्यूने पाणी पाणी केलं, पण हा दानशूर कर्णाने त्याला पाणी नाही पाजलं, म्हणून त्याचा नंबर दुसरा लागला, तर पहिलाच होता. पाणी पाणी केलं अभिमन्यूने, पण कर्ण हजर असल्यावर त्या कर्णाला पाणी पाजलं नाही. म्हणून सजन ज्या ठिकाणी अभिमन्यू पडलेलं त्या ठिकाणी कर्णाच्या रथाचं चाक फसलं होतं. तिथेच गिळलं पृथ्वी की कर्णा तुझी चूक इथेच झाली. इथं अभिमन्यू पडला होता, पाणी पाणी केलं पण त्याला पाणी नाही पाजलं. तू दयेचा पुतळा म्हणता ना, दान करणारा म्हणता ना, पण अभिमन्यूला तू पाणी पाजलं नाही, म्हणून पृथ्वीनं कर्णाच्या रथाचं चाक तिथेच गिळलं होतं. म्हणून दानशूर असेल पण संत महात्म्यामध्ये कर्णाची गणना नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक 11 महान भगवत भक्त सांगितलं भागवतामध्ये, त्यात कर्णाचं नाव नाही. प्रल्हाद, नारद, पराशर, पुंडलिक, व्यास, अंबरीष, भूषण, भीष्मदाभ्याम, रुक्मांगदार्जुन, वशिष्ठ, विभीषणादीन पुण्यानी नामानी पठन्ति नित्यम. हे 11 भागवत आहेत, म्हणजे महान संत आहेत. त्याच्यामध्ये कर्णाचं नाव नाही. का बघडलं? अभिमन्यूला पाणी दिलं नाही म्हणून त्याच्या अंतःकरणामध्ये दया आली, दया होती म्हणून दानशूर मध्ये आहे, पण अभिमन्यूला पाणी पाजलं नाही म्हणून त्याच्यातला तो मोडला गेला. म्हणून वर्णन केलं धन्य ते संसारी. आता धन्य शब्द कोणालाही धन्य म्हणता येत नाही. संसार द्या सोडून, लोक संसारात कोणालाही धन्य म्हणतात. एक जण म्हणे धन्यवाद तुमची इथलं खाता, म्हटलं त्याला धन्य म्हणतं का? डोकरही खातात, खाणाऱ्याला धन्य म्हणा, पण कुकडे शब्द वापरत होतो. चला ज्ञानोबारायचा अमृतानुभव नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये शब्दखंडन दुसरं प्रकरण आहे. त्याच्यामध्ये शब्दाला धन्यवाद. बाप उपयोगी वस्तू शब्द जो स्मरणाने प्रसिद्ध अमृताचा विशदो हरिसाणो ही ज्ञानोबाराय सांगतात.
अरे शब्दा, तुझे जगावर एवढे उपकार आहे की अव्यक्त असलेला देव शब्दाने व्यक्त केला आणि जगाला परमार्थाला लावलं. म्हणून शब्द हा धन्य आहे. शब्द हा बहुसार उपकाराचे दाते. शब्द हा बहुसार उपकाराचे दाते. मनोनी चालविला माझे दिल जाणे. मनोनी चालविला मागोनी आली वाट चौडीची करले करती दानी कही विश्वासी. शब्द हा धन्य. तिसरं धन्य काय? सज्जनो, कुळामध्ये योग्य जर मुलगा निर्माण झाला असेल, योग्य मुलगा उत्पन्न केला असेल तर त्या मात्या पित्याला धन्य म्हटलं. धन्य माता पिता पुत्र होती जे सात्विक दयाचा वाटे देवा. मात्या पित्याला धन्य म्हटलं. अजून काही शब्द धन्य होते. सज्जनो, नुसतं फक्त संसारात जो मनुष्य करते त्याला शास्त्राने धन्य नाही म्हटलं. संसार करून प्लस त्याच्यामध्ये परमार्थ करते त्याला धन्य म्हटलं. धन्य जगी तोची हरी रंगी नामे. 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 रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाचे. देवा सदा स्मरे वाचे. धन्य जगी तोची हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची हरी रंगी नाचे. धन्य जगी तोची हरी रंगी नामे. धन्य जगी तोची हरी रंगी नामे. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. विठोबा रखुमाई. संसारामध्ये तेच धन्य आहे की ज्याच्या अंतःकरणामध्ये दया आहे. दया नाही त्या परमार्थाला काही अर्थ नाही. अरे सर्व्याविषयी सगळ्याच्या विषय अंतःकरणामध्ये दया असणं याचं नाव सज्जन, याचं नाव धन्य किंवा त्याला धन्य म्हणून धन्य ते संसारी. संसारात बरेच कोण आलं नाही, संसारामध्ये सगळेच आहे. पण धन्य कोणाला म्हटलं? तुळवाडी. ज्याच्या अंतःकरणामध्ये दया असेल तो धन्य. आता याच्यातही प्रमाण आले काही. दया पण कोणती? चला, श्रीमद भागवताच्या सप्तम स्कंदामध्ये असा विषय झाला. अनुचित दया काही कामाची नसते. ते हरिण पाणी पिण्याकरता आलं. हरिण होतं, पाणी पिण्याकरता आला. ती हरिण गरोदर होती. पाणी प्यायला लागली तेवढ्यात सिंहाची डरकाळी ऐकू आहे. तिच्या पोटामध्ये गर्भ होता. तो गर्भ पाण्यात पडला. नाथबाबा सांगतात, सन्निहत प्रसूती काळी मृगी जळप्राशिता जळी. काय म्हणणार की जिचा अंत म्हणजे प्रसूत काळ जवळ आला होता. सन्निहित प्रसूती काळी मृगी जळप्राशिता जळी. ऐकोनी पंचाननाची आरोळी उडाली तत्काळी अति सत्राने.
धाके गर्भतीचा पडता जळी भरत स्नान करी तये काढी देखोनी देखोनी कृपा कळवडी काढी दयाळू ते परमात्मा. बरोबर आहे की पाण्यात हरणीचा गर्भ पाण्यात पडला. राजा भरत पूर्ण अवस्था परिपूर्ण अवस्था प्राप्त झालेले भरत जडभर स्नान करून राहिले. त्याला त्या हरणाच्या पिल्लाची दया आली. त्याचा जीव वाचवण्याकरता जडभरताने त्या पिल्लाला बाहेर काढलं. बाहेर काढल्यावर त्याला एवढं वागवलं की भरताच्या नामस्मरणामध्ये ध्यानामध्ये देवपूजेमध्ये अखंड हरिणच यायचं. राहिली देवपूजे, राहिलं नामस्मरण, राहिला जीव. दया आली पण दया घातक ठरली. ज्यावेळी भरत मेला त्याच्या ध्यानात हरिणच होता. अंतीची अमती सासपण पुढे असं वर्णन केलं की शेवटी तो राजा भरत सज्जन पुढच्या जन्माला हरिण झाला. अशी दया कामाची. जळ भरत राजा हरणी गरबा गेला, जळ भरत राजा हरणी गरबा गेला. हरिणाचा पिल्लू बाहेर काढले इथपर्यंत ठीक झालं. अरे ममता बैसली मृगापासी नागा बसता मृग स्वैच्छा गेला वनासी खेदू करिता भरताशी काळ आकर्ष देहाते. शेवटी हरणाचं ध्यान करता करता मेला. दया कामात पडली का? अशी दया नसावी. क्रमांक 2 आपल्या संसारातला सांगतो. सकाळी सकाळी एक मनुष्य आपल्या दारासमोर आला. एका माणसा दारासमोर आला. मायबाप दया करा, मी उपाशी आहे 3 दिवस झाले. पात्र जर ओळखलं नाही, समोरचा मनुष्य जर भीक मागणारा मनुष्य जर ओळखतो आला नाही तर केलेली दया अयोग्य ठरत असते. सकाळी सकाळी मनुष्य मायबाप दया करा, 3 दिवसाले जेवण झालं नाही म्हणे, काहीतरी मला दान. या माणसाने कसला विचार केला? म्हणे बाबा 3 दिवस झाले तू जेवण केलं नाही? म्हणले नाही. याने 50ची नोट काढली, त्या भिकारीला देऊन टाकली. तो भिकारी जाऊनही तिथं गेला, पिऊ नाही ते पेला, खड्ड्यात पडून मेला. दयाच आहे ना हे बी, पण ही अयोग्य दया. म्हणून दया करताना 100 वेळा माणसाने विचार केला पाहिजे. दयेचं पात्र योग्य आहे का? ज्याला देतो ते योग्य आहे का? अशी दया चालणार नाही. याला दया म्हणत नाही. ढळक ढळक अजून सांगतो संन्याशाची दया वेगळी. कुठलं काही जाऊ दे कीर्तन दया सांगतो तुला. संन्याशीची दया वेगळी. शास्त्रकार सांगतात संन्याशी माणसाने गवताची काडी जर मोडली तर ब्राह्मण मारल्याचं पाप होते. गवताची काडी जर मोडली ब्रह्मनिष्ठ काडी मोडिता ही हत्या घडी, मोडिता ही हत्या घडी, मोडिता ही हत्या घडी. ब्रह्मनिष्ठ माणसाने संन्याशी माणसाने गवताची काडी जरी मोडली तरी हत्या केल्याने पाप. आणि आपल्याला हायब्रिडा सोंगा लागतात का? सोयाबीन हायब्रिड आपल्याला लागेल का ते? म्हणून त्यांची दया वेगळी आणि आपली दया वेगळी. दया अजून काय सांगा, भरपूर प्रमाणात दयाची. काय दया? ज्यांनी द्रौपदीचे 5 मुलं मारले होते तो अश्वस्थामा. अरे झोपेत मुलं कापून टाकले अश्वस्थामाने. श्रीमद भागवतामध्ये कथा आली. द्रौपदीचे कापून टाकले. सामान्य भागवतकार वर्णन करतात. यत्र धर्मसुतो राजा गदा पाणे रुग्रोधरः कृष्ण स्त्री गंडीवचा पंसूर कृष्णस्त तो विपत्त.
झोपेत अश्वस्थाम्याने पांडवांची 5ही मुलं कापून टाकले. शास्त्रकार वर्णन करतात ज्या ठिकाणी धर्मासारखा नीतिमान भाऊ आहे, ज्या ठिकाणी द्रौपदी सारखी पतिव्रत आहे, आणि ज्या ठिकाणी अर्जुनासारखा धनुर्धरी आहे, ज्या ठिकाणी भीमासारखा गदाधरी आहे, एवढं असून ज्या ठिकाणी द्रौपदी सारखी पतिव्रत आहे, एवढं असून त्यांचं संरक्षण करायला विश्वाचा मालक नाम परमात्मा देव आहे, एवढं असून जर द्रौपदीचे मुलं संसारात कापल्या जातात, याच्यातला आपल्या मागे कोण आहे? धर्मासारखा भाऊ नाही, भीमासारखा गदाधारी नाही, अर्जुनासारखा धनुर्धरी रक्षण करायला कोणीच नाही. त्या संसारात 5 मुलं कापून टाकले द्रौपदीशी. द्रौपदी धाय मोगलून रडते. सांगा, ज्या आईचे 5 लेकरं झोपेत कापले, तिला किती दुःख झाले असेल? कोणी कापले काही सांगायचं कामच नाही. भगवंताने ओळखलं, रथ काढला, अर्जुन रथावर बसवलं, अश्वस्थाम्याला पकडलं. भगवान सांगतात, अर्जुना, अरे याच मूर्ख अश्वस्थाम्याने तुझे 5 मुलं कापून टाकले. अर्जुनाला दया. वास्तवात कापून टाका लागत होतं की नव्हतं? महाभारतामध्ये असे काही प्रश्न आहेत की माणसाची जसं मोबाईल हँग होते ना, तशी बुद्धी हँग करतात. सज्जन, अर्जुनाने अश्वस्थाम्याला बांधलं, रथाला पकडलं आणि रथाला बांधलं, द्रौपदीच्या समोर उभं केलं. सज्जनो, इकडनं द्रौपदी आहे, समोर अश्वस्थामा बांधलेला आहे, दोरखंडाने बांधले. ज्या बाईचे 5 लेकरं झोपेत कापून टाकले, तिला दुःख किती झालं असेल? समोर अश्वस्थामा उभा आहे, इतकं दुःख त्या द्रौपदीला. पण सगळं पांडवांना सांगते, अर्जुनाला सांगते, नाथ सोडून द्या त्या. कोणाला? अश्वस्थामा. पांडवांना राग आला, द्रौपदी तुला कळते का आपले 5 मुलं यांनी झोपेत कापून टाकले, त्याला सोडून द्या म्हणतात. द्रौपदी म्हणते, मुलं माझे कापले, धिस इज माय ऑर्डर, सोडा त्याला. सोडा त्याला, सोडून. द्रौपदी अश्वस्थाम्याला म्हणते, पांडवांना सांगते, अरे माझे 5 मुलं कापले म्हणे, मला किती दुःख झालं असेल, पण माझं दुःख थोडस नाहीच झालं, कारण पती जिवंत आहेत म्हणून. पती माझे जिवंत आहे म्हणून माझं दुःख थोडं कमी आहे. याला जर मारून टाकलं तर बाप अगोदरच मरेल, अगोदरच ही याची आई गौतमी, द्रोणाचार्याची पत्नी, अगोदरच विधवा आहे, आणि याला जर मारून टाकलं तिला किती दुःख होईल. मुलगा गेल्याचं दुःख आणि पती अगोदर गेलेला आहे, म्हणून याला सोडून ही योग्य दया केली. ही दयेची व्याख्या आहे. पण द्रौपदी एक इतकी सुंदर बोलते अश्वस्थाम्याची, भागवतामध्ये सुंदर वर्णन आहे. द्रौपदी मध्ये, महाभाग्यवान आर्यपुत्र, तो आमचा गुरुचा मुलगा आहे, या नात्याने तो आमचा गुरु बनतोय. तुझे पिता द्रोणाचार्य हे आमचे गुरु होते, पांडवांचे गुरु होते, धनुर्विद्या शिकवून. अरे अश्वस्थाम्याने मान खाली घातली होती, कारण जुगुप्सित कर्म, वाईट कर्म ज्या माणसाने घडत असते त्याला वर समाजामध्ये वर पाहण्याची ताकद नसते, म्हणून अश्वस्थाम्याची मान खाली. आणि खाली मान असलेला अश्वस्थाम्याची द्रौपदी बोलते, महाभाग्यवान आर्यपुत्र, ज्या गुरुवंशाची नित्यपूजाने नमस्कार करायला पाहिजे, त्या गुरुवंशाला तुम्ही कलंक लावला, कारण माझे मुलं तुम्ही झोपेत कापून टाकले. पण ही महान पतिव्रता द्रौपदी तुम्हाला अभय देते, याला म्हणतात दया. म्हणून तुकाराम म्हणतात, धन्य ते संसारी दयावंत जे अंतरी. पण योग्य दया, अयोग्य दया असून फायदा नाही. योग्य दया ज्यांना कळत असेल ते धन्य. दया आहे पण योग्य आहे ते संसारी धन्य. धन्य ते संसारी दयावंत जे अंत. दयेची खूप प्रमाण आहे. मग ज्यांच्या अंतकरणामध्ये दया आहे ते या मृत्यू लोकामध्ये येतात, आणि त्यांचं आचरण कसं असते अभंगाचं दुसरं देव पगार काठी
संत महात्मे ज्यांच्या अंतःकरणामध्ये दया आहे ते संसारामध्ये धन्य आहे. मग इथे कशा करता आणि कुठून आले? दोन प्रश्न आहे. आले कशा करता? उपकारा करता. आले कुठून? वैकुंठातून. बरेच प्रमाणे आम्ही वैकुंठवासी आलो याचे कारण बोलिले जे ऋषी साधवे वर्ताय. सज्जनो, भगवंताने या जगतामध्ये उपकार करणारे 6 लोक पाठवले. भगवंताने या जगतामध्ये फक्त जगावर उपकार करण्याकरता 6 लोकांची योजना केली. त्याच्यात 5वा नंबर संतांचा आहे. ढळक ढळक 6 लोक पाठवले. फक्त हे जगावर उपकार करतात. शास्त्रकार सांगतात, रविचंद्रो घनो वृक्षो नदी गावश सज्जनः येते परोपकारा युगे देवेन विनिर्मितः. ढळक ढळक रवी नाम सूर्य. मला तुम्ही सांगा, अखंड 12 तास तुम्हाला प्रकाश देते. लोड शेडिंग आहे का हो कधी? अरे सूर्य तुम्हाला 12 तास प्रकाश देते. लोड शेडिंगचं नावच नाही ना. आता 2 दिवस झाले नाही दिसल्या म्हणून का तुम्ही नाही म्हणता? अखंड तुम्हाला 12 तास प्रकाश देते. त्या सूर्यनारायणाने तुम्हाला कधी बिल पाठवलं बघाल भाऊ? कधीतरी बिल पाठवलं नाही. हा आम्ही तुम्ही इतक्या वर्ष झाले, 50 वर्ष झाले तुम्ही आमचा प्रकाश वापरून राहिले, अखंड 12 तास प्रकाश वापरता, हे आमचं प्रकाशाचं बिल आहे कधी? नाही हो. मग तुम्ही सांगा, ज्या भगवंताने आपल्याला उपकार करण्याकरता सूर्याला पाठवलं, सूर्यनारायण. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, बिंब तरी बचके एवढे परी प्रकाश त्रैलोक्य थोकडे शब्दाची व्याप्ती तेने माडे अनुभवावे. एवढाच आहे. आकाराने म्हणतात हाता एवढा आहे, पण त्रैलोक्याला प्रकाश देते तो सूर्य. अखंड प्रकाश 12 तास. किती वर्ष झाले आपल्याला प्रकाश देऊन राहिला तो? आपल्याला बिल तेव्हाने पाठवलंच नाही. आता तोबा पाठवत नाही याचा अर्थ आपण भरूच नाही का? ठीक आहे, मान्य. सूर्यनारायणाने तुम्हाला बिल पाठवलं नाही एवढा प्रकाश देऊन सुद्धा तोबा बिल पाठवत नाही, मग आपण भरू नाही काय? किती लोक बिल भरतात, किती लोकांनी डुबवले? ठळक ठळक सज्जनो, सूर्यनारायणाला शास्त्रकारांनी 12 नावं सांगितली. आदित्य प्रथम नाम विद्यम तो दिवाकर, हा 12 नाव आहे. सूर्य भगवंताचं प्रत्येक महिन्याचं नाव वेगळं आहे. सकाळी उठल्यावर, आंघोळ झाल्यावर किंवा तोंड धुतल्यावर, चहा घ्यायच्या अगोदर, दूध घ्यायच्या अगोदर त्या सूर्याला नमस्कार करणं म्हणजे त्याचं बिल भरणं आहे. सज्जनो, इमानदारी सांगा, किती लोक भरून राहिले का बंदेने डुबवले? एखादा भरतो. ओम सूर्याय नमः, ओम आदित्याय, नाव आहे त्याचे. ओम आदित्याय नमः, ओम दिनकराय नमः, ओम भगाय नमः, ओम कष्टाय नमः, ओम पुष्टाय वर्णन आहे त्याचे. म्हणून सकाळी उठून त्याला तो उपकार करण्याकरता पाठवला, पण त्याच्या बिलातून त्याच्या उपकारातून उत्तीर्ण होण्याकरता माणसाने सकाळी त्याला नमस्कार करणं आद्य कर्तव्य. सूर्य सज्जन आरोग्य प्रदान करणारे देवता आहे, म्हणून त्याला नमस्कार करत जा. करताना उद्यापासून मग हो म्हणा. जयाच्या रथा एकची चक्र पाही, नसे भूमी आकाश आधार काही. असे सारथी पांगुळाच्या रथासे, नमस्कार माझा सूर्यनारायणास. काय सांगा? आणि धर्मराजेने, महाभारतातले धर्मराजे यांनी सूर्याची उपासना करून अक्षय पात्र मिळवलं होतं. त्यात अन्नच निघतल्या बाहेर, फक्त दिवस आहे तो परत रात्री निघेना, अक्षय पात्र मिळवलं होतं. म्हणून सूर्य हा प्राणी असा, म्हणजे मनुष्य असा आहे की लोकांवर उपकार करण्याकरता पाठवला. क्रमांक 2 मध्ये चंद्राला पाठवलं. सज्जनो, चंद्राचा शीतल प्रकाश जर भाजीपाल्यामध्ये पडला नसता, अन्नामध्ये पडला नसता, तर तुम्हाला कोणत्या धान्याला चव लागली नसती. उपकार करण्याकरता चंद्राला पाठवलं. क्रमांक 3 सज्जनो, आकाशातले ढग. ढग आले म्हणजे धो 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 पाऊस पाडते. कधी बिल आहे हो? ग्रामपंचायती नळाचं बिल भर लागते की नाही आपल्याला? अरे एवढं अखंड पाण्याचा वर्षाव करता, पण ढगाने कधीही बिल पाठवलं. आणि शेवटी सांगले
झाड तुम्हाला अखंड प्रकाश देते. अरे ज्ञानेश्वर महाराज सांगतात, अरे तोडण्याकरता जो मनुष्य कुऱ्हाड घेऊन गेला त्यालाही सावली देते आणि ज्याने लावलं त्यालाही सावली. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, खांडावया गाव जो घाली का लावणी दयाने केली, दोघा एकची सावली वृक्ष दे जैसा. तोडणार राहिले सावली. मला तुम्ही सांगा, ऊस तोडण्याकरता जे माणसं कुऱ्हाड घेऊन जातात तो ऊस त्याला कडू लागते का? ना तरी इक्षुदंड पाळत्या गोडू गाळत्या कडून हे देवी. अरे ऊस असं थंड असते ना, तो तोडणारालाही गोड लागते आणि पाणी देणारालाही गोड लागते. भेद आहे त्याच्याकडे. म्हणून तिसरा प्राणी पाठवला उपकार करणारा त्याचा वृक्ष. असे उठला नदी अखंड पाणी, गाय आणि शेवटी सांगले संत महाराज. हे एवढे लोक येथे उपकारासाठी, येथे उपकारासाठी, आले घर जावई कुंठी, उपकारासाठी संत मात्र तो उपकार करणे करतात. आले घरजा वैकुंठी. मग शेवटी आचरण असं वर्णन केलं की ज्ञानोबा निवृत्तीनाथ ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई हे दिंडी घेऊन चालले होते पंढरपूरला. नेवाशी गावामध्ये एक मनुष्य वारला, त्याचं नाव सच्चिदानंद. तो बा मेला आणि ती बाई सतीच वाण, हिरवं काय म्हणतात ना, हिरवे बँगल्स आणि हिरवंसं पातळ, गळ्यामध्ये काळी पोत आणि डोक्याला कुंकू, असं सुवासिनीचं संपूर्ण लेणं घेऊन त्या सत्यानंदाची यात्रा समोर चालली. प्रेत समोर चाललं आणि मागून ती बाई सती झाली करतात. आणि हे चौघजण चालले होते, निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर महाराज, सोपान काका, मुक्ताबाई. त्या स्त्रीला असं वाटलं, आता मरणार तर आहोत, पती तर मेलेलेच आहेत आणि आपल्याला त्या अग्नीमध्ये, चितेमध्ये उडी टाकावं लागते, पण जाता जाता साधूचं दर्शन घ्या. म्हणून ती स्त्री सज्जनो ज्ञानोबाराला नमस्कार केला. त्या स्त्रीने ज्ञानोबाराने आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. आशीर्वाद आहे ज्ञानोबाराचा. ती स्त्री म्हणते, महाराज तुम्ही आशीर्वाद दिला काही हरकत नाही, पण समोर माझ्या पतीचं प्रेत, जिचा पती मेलेला आहे ती सौभाग्यवती होईल कशी? आणि सौभाग्यवती म्हणाल तर माझे पती जिवंत होतील काय? ज्ञानेश्वर महाराज भुतकळ्यात पडले. दादांना म्हणतात, दादा अहो बघा म्हणे, या स्त्रीच्या पतीचं प्रेत समोर चाललं, मीला आशीर्वाद दिला, सौभाग्यवती भव. निवृत्तीनाथ म्हणतात, ज्ञानोबा ते काय कठीण आहे रे, मग थांबव त्या प्रेताला आणि कर त्याला जीवन. काही घेऊन देणं होतं, काही काम होतं त्या भावाला? काहीच काम नाही. अरे थांबवा ती प्रेत यात्रा. प्रेत खाली ठेवलं, ज्ञानोबा त्याच्या जवळ गेले. सज्जनो निवृत्तीनाथांकडे पाहिला, दादा कसा? निवृत्तीनाथ म्हणतात, कसंच नाही येतात ज्ञानोबा, अरे हात मारतात. ज्ञानोबा जवळ गेले आणि नाव विचारलं, ताई याचं नाव काय? ती सांगते, यांचं नाव आहे सच्चिदानंद, जो सतस्वरूप आहे, चिद स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. ज्ञानोबा म्हणतात, तो मेला कसा? एकच वर्णन केलं. ज्ञानोबारांनी त्याला हाक मारली. हाक मारता बरोबर मेल माणूस जित उठविल, 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 वेळ काळा ते ग्रासेल गा, वेळ काळा
जिवंत झाले कशा करता काही गरज नाही, पण जिवंत केले का? उत्तरार्ध सांगितलं, लटिके वचन नाही देहे उदासी. कसं जिवंत केलं ज्ञानोबाऱ्याचं? आता आयुष्यामध्ये मी खोटं बोललोच नाही कधी. माझिया सत्यवादाचे तप वाचा केले बहुत कल्प, तया फळाचे महाद्वीप पातले प्रभू, वाचे असत्याचा लागोने देवारा. पडला धर्मातून केला या शरीरा. अरे या वाचेने असत्याला स्पर्शच नाही केलं, या वाचेने कधी असत्य बोललो नाही, म्हणून बाबा जिवंत झाले. लटिके वचन नाही देहे उदासी. देहावर उदास तरी गा आयुष्यापुरी उदास या देहावरी उकिता जैसा बिडारी वैसला आहे. ज्ञानोबारसा 16 असतो असो. आणि शेवटी फार सुंदर वर्णन की बाबा त्यांचं बोलणं खूप चांगलं असते. मधुरा वाणी ओठी तुका म्हणे वाव पडते. बोलतात कसं बोलतात ते? चला नाथ भागवतातील बघूया. सत्य आणि सुमधुरा ऐकता अत्यंत आल्हाद कर, सर्वासी तत्वे साचार बोले सनागर हरिकर्ता. अनुद्वेग करम वाक्यम सत्यम विहितंचे स्वाध्याय व्यसनम च वाङ्मयं तपोच्यते. साता नेमवाळ मितले आणि रसाळ शब्द जैसे कल्लोळ अमृताचे. असं त्यांचं बोलणं असतं. असं फार सुंदर वर्णन केलं. विठला कसं बोलावं माणसाने? इतकं सुंदर वर्णन केलं, इतकं सुंदर वर्णन ज्ञानोबा आहे. कसं बोलावं? अरे जनमित्र होई सकळांचा, जनमित्र होई सकळांचा अशुभ न बोलावे वाचा. संगण धरावा दुर्जनांचा करी संतांचा सायास, न करी दंभाचा सायास, न करी दंभाचा सायास. म्हणून मधुर वाणी ओठे तुका म्हणे वाव ओठी, असतू असो येणे प्रमाणे. असतोमा सत्गमय तमसोमा ज्योतिर्गमय. अज्ञानरूपी अंधकारातून ज्ञानरूपी प्रकाशाकडे नेणारे असे ते संत महात्मे. अशा त्या संत महात्मे सज्जनांनो एक वार मोठ्या अट्टासने नामस्मरण करून इथंच आपण या कीर्तन रूपी सेवेला पूर्णविराम देऊ. ज्ञानेश्वर काही बोलिलो विनोदे मद क्षमा करणे संते नोहे अंग होत युक्ती. नोह्या उपदेश तुमचे बडबडलो शेष तुमच्या कृपेचे पोचणे. जन्मोजन्मी तुका निरक्षरपद भ्रष्टमात्रा हिणम तुय भवेत. तत्सर्व क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर गोपाल कृष्ण भगवान. सज्जनो आतापर्यंत शांत बसले. आता 2 मिनिटं आपण त्या पुराण पुरुष परमात्म्याचं नामस्मरण करू. नंतर शेवटची चाल होईल आणि कीर्तन सेवा समाप्त होईल. मोठ्या आनंदाने सज्जनो हाताने टाळी वाजवा आणि बेबीच्या देठापासून मुखाने नामस्मरण करा. फक्त 2 मिनिटे. हरे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरे राम. जय जय
तुका म्हणे वाव मोरे तुका म्हणे तुका म्हणे वाव
हरिभक्तपरायण परमस्ने प्रेमानंद महाराज आहे ना, यांच्या हरिकीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे. सर्वांनी याची नोंद घ्यावी. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल, जय विठ्ठल.